श्री स्वामी समर्थ. त्रेतायुगात भरद्वाज ऋषींनी सावित्र काठकेचन यज्ञ केला. याचे फळ म्हणून श्रीपादांचा अवतार झाला. श्रद्धाभक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचे वेगवेगळ्या 40 दिशांनी प्रकंपन होते. हे प्रकंपन श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होते. तेथे आवश्यक बदल होऊन स्पंदन रूपात ती कंपनी साधकाकडे येतात. यानंतर साधकाच्या धर्माकुलानुसार सर्व इच्छा पूर्ण होतात. परमेश्वर भावप्रिय आहे, बाह्यप्रिय नाही. भावना म्हणजे शाश्वत शक्ती. एकदा पिटिकापुरात एका ज्योतिषाने श्रेष्ठीच्या मृत्यूची वेळ सांगितली. त्यावेळेला श्रीपाद तेथे होते. श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होताच सुमती महाराणीने श्रेष्ठीच्या हृदयावर स्पर्श केला व श्रीपाद जा असे ओरडले. तेव्हा घरातील बैल मेला म्हणून ज्योतिषी धावत आला. श्रीपाद म्हणाले, ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना भय कसले? पूर्वी तुझ्या वडिलांनी श्रेष्ठीचे कर्ज परत फेडल्याची खोटी शपथ घेतली म्हणून त्यांना बैल रूपात जन्म प्राप्त झाला. तू या बैलाचा दाह संस्कार कर.